असं काहीतरी करण्याचं असू शकतं का? निश्चितच. आणि मला असं वाटतं की लोक ना फार पुढे येऊन बोलले नाही. म्हणजे ही जी निवडणूक होती विशेषतः पुण्याची, ह्याच्यामध्ये नेतेच एकमेकांसमोर फक्त बोलत होते. सामान्य नागरिकांनी शांत राहिलं. सायलेंट वोटर जो असतो ना, तो फार मोठी भूमिका या सगळ्याच निवडणुकांमध्ये बजावत असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर 2014 मध्ये सुद्धा त्या पद्धतीने भाजपने रान पेटवलेलं होतं आणि मग ते सत्तेवरती आले, मनमोहन सिंग आणि एकूणच काँग्रेसच्या सगळ्या कारभाराबद्दल आणि घोटाळ्यांबद्दल. पण तेव्हाही सामान्य लोक बोलत नव्हते. पण लोकांनी त्यांचं जे म्हणणं होतं, त्यांचं जे मत होतं, ते मतपेटीतून दाखवलं आणि मग थेट व्हाईट वॉश दिला काँग्रेसला. तशाच पद्धतीने पुण्यामध्ये सुद्धा जे सामान्य पुणेकर आहेत, जे सुज्ञ पुणेकर आहेत, जे सुसंस्कृत पुणेकर आहेत, ते काहीही बोलले नाही. ना इंटरनेटवर बोलले, ना प्रत्यक्ष येऊन बोलले, ना माध्यमांसमोर बोलले. ते शांतपणे हे सगळं बघत होते. अजित पवार काय बोलतात, मग मोहोळ काय बोलतात, मग चंद्रकांत पाटील काय बोलतात, काय चाललंय यांचं सगळ्यांचं, आपल्या दारावरती नेमकं कोण येतंय, पुण्याचं काम कोणी केलेलं आहे, प्रकल्प कुठे दिसत आहेत, मेट्रो येते का, मेट्रो धावते का, ट्रॅफिक जाम होतं का, आपल्याला पाणी येतं का, सगळ्या मुद्द्यावरती पुणेकर विचार करत होते, शांतपणे विचार करत होते. आणि आता जे काही दिसतंय ते त्यांचं जे म्हणणं आहे ते खरं तर मतपेटीतून दिसतंय असं मला सोमेश वाटतं. बरोबर. आणि आपण यासोबत नांदेडचे सुद्धा आकडे आलेले आहेत. नांदेडमध्ये एकूण 81 जागा आहेत, त्याच्यापैकी 24 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिंदेची सेना तिथं 12 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 1 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना 2 जागांनी तिथं आघाडीवर आहे आणि काँग्रेसला तिथं अगदी 12 जागांवर आघाडी घेताना आपण बघू शकतो. जर एकंदरच निकाल बघितला तर प्रत्येक महानगरपालिकामध्ये थोड्या अधिक फरकाने भाजपच आघाडी घेताना दिसत आहे. त्याच्यामुळे एकतर दोन यातनं अर्थ निघतात. पहिला अर्थ अर्थात क्लिअर आहे की लोकांची चॉईस क्लिअर आहे, आणि दुसरा अर्थ असा आहे जे लोकांचे आरोप आहेत आणि कालपासून जे आपण न्यूज बघतोय की कोणाची शाही मिटवली जात आहे, ईव्हीएम मशीनचे सील फोडले जात आहेत आणि अनेक मतचोरीचे आणि यासोबतच ईव्हीएम हॅकिंगचे आरोप लोकांच्या मनामध्ये आहे. मी तर अशाही लोकांच्या इंस्टाग्रामवर स्टोरी बघितल्या की मी मत दिलंय पण हे माझ्या उमेदवारापर्यंत पोहोचलं की नाही हे मला माहित नाही. अशा पद्धतीने लोकांचा कुठेतरी ईव्हीएम वरचा विश्वास कमी होत चाललेला आहे. या सगळ्यात निवडणूक आयोग यांच्या सुद्धा या कारभाराबद्दल मोठी प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. मात्र याची दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की विरोधकांना स्वतःची स्क्रिप्ट रेडी करायची होती की आमचा पराभव का झाला. कारण की जर का आपण विरोधकांच्या बाजूने बघितलं तर ठाकरेंनी जसं मुंबईमध्ये सभा घेतल्या, सगळं रान पेटवलं, पुण्यामध्ये जसं दादांनी काम केलं, तसं महाराष्ट्रभर विरोधकांना कुठला एक नॅरेटिव्ह सापडला नाहीये. महाराष्ट्रभर विरोधकांच्या सभा झालेल्या नाहीये. ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रभर झाल्या नाही. जर सोलापूरमध्ये आपण बघितलं तर मनसेच्या एका उमेदवाराचीच हत्या झाली होती, मात्र तिथे सुद्धा एखादी सभा झालेली नाही. यासोबतच काँग्रेसचे नेते कुठले फिरले नाही.